तुम्हाला मी सांगलेलं ऐकत नाही का? सांगलेलं ऐकत नाही का? सांगलेलं ऐकत नाही का? ते करत मेरा नाम नाजिमा संतोषा शेख है। मैं रहती हूँ नागझरी में। अब मैं है कि रात में ड्यूटी के लिए गई थी। मैं हॉस्पिटल में काम करती हूँ। मैं है कि घर पे नहीं थी। 9:30 बजे का टाइम था। मैं आई नहीं थी अभी तो घर पे। तो मेरे बेटी घर पे संगीता सोरना जोगदंड और उसका बेटा घर पे आए। तेरी मम्मी कहाँ हैं? तो वो छुप के बैठी होगी, बाहर निकाल करके बोला। तो उसने बोला मेरी मम्मी घर पे नहीं, गेट मत खोलो, अंदर मत आओ, बाहर का बाहर चले जाओ। तो गेट को धक्का मार के वो अंदर आ गए। और आने के बाद वो बोली घर के बाहर निकलो। तो उसको है कि चाटा मारा और उसको दीवार को फेंक दिया ऐसा। तो उसमें मेरे घर वाले खाना खाते अंदर बैठे हुए थे। तो उन्होंने भागते बाहर आके देखे। तो इन्होंने बोले जो भी तुम्हारा मैटर है मेरी बीवी आने के बाद तुम देख लो, अभी कुछ मत बोलो, हमें कुछ मालूम नहीं इसमें क्या है क्या नहीं। हाँ, तो उनको बोले घर में से निकल जाओ तुम बाहर करके, ऐसा बोल रहे। तब तक तो उसका सोना का बेटा है क्या, वो पट्टे से वार करने लगा इनको। इनके आंख पे चोटें आए हुए हैं और बच्ची को भी चोट लगी है, गालों पे पूरे निशान पड़े हुए। तो मैंने सवेरे, मुझे रात में आने के बाद मालूम हुआ। तो सवेरे उठ के मैं 8:30 के दरमियान उनके घर पे गई। उनको पूछा ऐसा क्यों, तुम्हारे बैंक मेरा कुछ प्रॉब्लम नहीं, बैंक का प्रॉब्लम है। बोले ब्लॉक हुआ, 2200 रुपये का हफ्ता है तुम्हारा, बल्कि बोले वो ब्लॉक हुआ है। अगर वो नहीं मिला बैंक से तो मैं खुद मेरी पेमेंट होने के बाद तुम्हारा देती हूँ। तो उतने में उन्होंने मुझे है कि बाला पकड़ के घसीटना चालू किया। उन्होंने जब घसीटना चालू किया तो मैं उनका हाथापाई करने लगी, ऐसा छुड़ाने लगी। तो उनके पति ने, उनके देवर ने और उनके बेटे ने मेरे हाथ पैर पकड़ा और उनकी बीवी ने और सोरना की माँ ने मेरे बाल पकड़ के मुझे रोड से चौक तक घसीटते लेके गए। मैं उनको कितना बोली मुझे छोड़ दो, मेरा शोल्डर फट रहा है। तो उन्होंने नहीं सुना, मुझे पकड़ पकड़ के खींचने लगे, उसमें से मेरा शोल्डर फट गया। तो मैंने उनको कितना भी छोड़ दिया, तुम हमारे औरतों के बीच में मत आओ, इतना बोला। तो सोरना के पति ने इतने गंदी गंदी बातों का लफ्ज़ यूज़ किया। इतने मैं बोल भी नहीं सकती, इतने गंदे बात करने लगे मुझे। और वो सुने नहीं, 10-15 लोगों के सामने मेरे को मारते हुए पार चौक तक लेके गए। और घटना घडल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला कधी आलात आणि पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? 9 वाजता मी हे का सकाळी आले होते। तर आल्याबरोबर माझ्या पतीला पाठवून दिले 8:30ला की असं असं झालेलं आहे, तुम्ही जावा। तर त्याने हे का आल्यावर त्याला मॅडम सरनं म्हणले तुम्ही FIR महागारी करा, तुम्ही घेऊ नका, तुम्हाला ती 18 हे का तुमच्यावर लागू होते, तुम्ही काहीच करू नका। तर त्यांनी काय म्हणले हे का भिवून हे का हे महागारी घ्यायला गेले। महागारी घ्यायला गेले तर मला हे का हे इथं आले तर मला मारहाण चालू केली। मी पळत हे का पोलीस स्टेशनला 10 वाजेपर्यंत मी आले, इथं पळत 10 वाजेपर्यंत आले मी। 10 वाजेपर्यंत मला बाहेर बसवल्या गेला। मला हे का सकाळपासून 10 वाजेपासून मी 4 वाजेपर्यंत त्यांच्या रिक्वेस्ट केले, माझं काहीतरी हे करा, थांबा तुम्ही बाहेर बसा। तेवढ्यामध्ये ते सरनं हे का सोरना जोगदंडला कॉल केले, त्यांना बोलून घेतले, म्हणले तुम्ही 18 तुम्ही लागू करा। आणि त्यांना माणसाला काय झालं म्हणून लबाड केस करायला लावले सर। बरं बी त्याने हे का त्याच्यामध्ये बी हे का मला हे माझी केस आहे का मी समजा लिखात त्याच्यामध्ये चुकीचं ॲड केले। तर मी काय परिस्थिती आहे, तुमची तक्रार घेतली का? अजून मी नाही घेतले ना सर। आम्ही SP ऑफिसला गेलो, आम्ही तिथं SP ऑफिसला सरने फोन करून सांगितले त्यांना की एक तक्रार घ्या, पहिलं सुरू ह्यांनी आलेले ह्यांची तक्रार घ्या। तर त्यांनी मला SP सर कोणी आल्यावर बी त्यांनी मला बाहेर पाठवले आणि सोरणाला मध्ये बसून त्यांच्याकडून हे का FIR फाडले त्यांनी। आपल्यासोबत राधिका पाटील मॅडम आहे। मॅडम काय सांगाल या प्रकरणात करताय, काय भावना? सर्वांना नमस्कार। गेल्या 2 महिन्यापासून पाहताय आपण लातूरमध्ये जे काही वाढती गुन्हेगारी आहे हे वाढत चालली आहे। त्यामध्ये बऱ्याच घटना बघताय, डायरेक्टली मर्डर होत आहे, रस्त्यावर शालेय विद्यार्थी देखील हत्यार घेऊन फिरतात। आणि याच परिस्थितीमध्ये एखादी लेडीज सकाळी 9 वाजल्यापासून विनवणी करते, माझी केस घ्या, हे घ्या। त्यानंतर इथल्या महिला कर्मचारी असतील, हे असतील, तक्रार घ्यायचं बाजूलाच राहिलं, पण त्यांच्या पद्धतीने NCR फाडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। या मॅटरमध्ये एका 9वीच्या मुलीला मारहाण झाली आहे, ते बघितली गेली नाही। त्यांच्या मिस्टरांना मारहाण केली, पट्ट्याने मारहाण केली गेली, तेही बघितलं गेलं नाही। त्यानंतर या लेडीजला केस उपटून मारण्यात आलं, अख्ख्या गावानं बघितले, त्यांचं शोल्डर फाटलेलं हे सगळं पाहिलेलं आहे, तरी देखील पोलीस प्रशासनानं अद्याप
कसली दखल घेतली नाही. वरतून त्यांचं यांना दडपण आहे की तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तुम्ही माघारी घ्या. आणि हे तर झालंच. त्यानंतर जेव्हा मी मध्ये जाते तेव्हा त्या बाईला सांगितलं जाते की मॅडमवर गुन्हा दाखल करा. म्हणजे हे काय, पोलिसांना गुन्हे दाखल करायला वेळ आहे परंतु आलेल्या पीडितांना न्याय मला एवढंच म्हणायचं आहे, सध्या चालू असलेल्या परिस्थितीमध्ये अशा घटनाला जर आवर घालायचा असेल तर आलेल्या पीडितेचा आधी जबाब घेणे गरजेचं आहे. महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित वागणूक देणे गरजेचं आहे, जे की आजच्या मॅटरमध्ये झालेलं नाही. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळं नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास उडत चाललाय का? समाजामध्ये काय चित्र दिसते? जर आरोपी स्वतः म्हणतोय की तुला बघून घेतो, पोलीस माझं काही बिघडू शकत नाहीयेत, वरतून त्यांनाच फोन जातो, तर ह्याच्यामध्ये आरोपीला शय देण्याचं काम होत चाललेलं आहे. आणि याला जिम्मेदार 100% MIDC पोलीस स्टेशनचे आतापर्यंतचे एवढे घोटाळे बघून असं वाटतंय की हे थांबणार नाही, उलट गुन्हेगारी वाढणार आहे. धिंड कशासाठी काढतायत? कशासाठी धिंड? म्हणजे मॅटर झाल्यानंतर तुम्ही धिंड काढणार, पण मॅटर होण्याआधी जर तुम्ही दक्षता घेत नाही तर मग त्या धिंड काढण्याला तर काय अर्थ आहे? तर मला असं वाटतंय की तात्काळ माझी या मॅटरमध्ये एवढीच इच्छा आहे की पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. ज्या 9वीच्या मुलीवरती मारहाण झाली आहे, घरात घुसून मारहाण झाली आहे, ते देखील ह्याच्यामध्ये ॲड झालं पाहिजे आणि रितसर FIR या महिलेला देऊन तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी. ते म्हणतात त्यात प्रोव्हिजन नाही, तरी देखील हे दाखल झालं पाहिजे आणि तोपर्यंत मी जाणार नाही. ऐलान न्यूज़ लाइव, हमारी खबर आपका हौसला.